नमस्कार मित्रांनो, आज ट्रॅफेबल आहे पुणे बुक फेस्टिवल मध्ये। आजची तारीख आहे 17 डिसेंबर आणि आजचा कल्चरल इव्हेंट आहे लोकशाहीर योगेश। मित्रांनो, आता आम्हाला भेटलेले आहेत पुणे बुक फेस्टिवलच्या ऑर्गनायझिंग टीमचे प्रमुख मेंबर डॉक्टर प्रोफेसर अबा काळे यांच्याकडून आपण जाणून घेऊया की बुक फेस्टिवल मध्ये वेगळं काय आहे आणि नवीन काय काय आहे। बोला सर। सर नमस्ते। पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। माननीय राजेशदादा पांडे साहेबांच्या संकल्पनेतून एवढा हा भव्य कार्यक्रम येथे साकारला आहे। आता 3रे वर्ष आहे। आपले आतापर्यंत 13-14 विश्वविक्रम झालेले आहेत। त्या विश्वविक्रमांवरती आधारित माननीय पांडे साहेबांच्या पुस्तकाचे प्रकाशन परवा माननीय श्री मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते झालं। आपल्याकडे यावर्षी जवळपास 800 पेक्षा जास्त पुस्तकांचे स्टॉल्स आहेत। याच्यामध्ये लाखो पुस्तक आहेत। आपण पाहू शकता की लाखो पुणेकर येथे पुस्तकांच्या खरेदीसाठी भेट देत आहेत। त्याच्यामध्ये सवलतीच्या दरामध्ये पुस्तक विक्री चालू आहे। याच बरोबर दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी येथे आहे। रोज संध्याकाळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। तसेच माननीय पांडे साहेबांच्या संकल्पनेतून पुणे लिट फेस्ट म्हणजे रोज 3-4 लेक्चर जे आपल्याला सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत असे चालू आहेत। आणि या सर्व कार्यक्रमांसोबत आपण हे बुद्धीची भूक भागवण्यासाठी पुस्तक आहेत। लिट फेस्टच्या माध्यमातून आपण संवाद ऐकतो। त्याच पद्धतीनं फूड कोर्ट सुद्धा आहे। याच्यामध्ये पुणे स्पेशल असेल किंवा मुंबई स्पेशल असेल असं वेगवेगळ्या पद्धतीचं फूड कोर्ट मध्येही आपण वेगवेगळे पदार्थ ठेवलेले आहेत। याचाही पुणेकर लाखोंच्या संख्येनं भेट देऊन प्रतिसाद देत आहेत। फूड महत्वाचं, फूड पण महत्वाचं आहे। चालेल सर, थँक्यू। आणि पुणे बुक फेस्टिवल मध्ये वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। समोर बघू शकता, जेव्हा तुम्ही एंट्री करून आत आलेल्या इथे आनंद मठ हे पब्लिकेशनचं बुक आहे जे तुम्हाला फ्री मध्ये भेटणार आहे। त्याचबरोबर त्याच्या बाजूचा स्टॉल बघितला, जर तुम्ही स्टुडंट आहे कोणत्याही कॉलेजचे जरी तुम्ही स्टुडंट असला तर तुम्हाला 100 रुपये ऑफ वरती हे बुक्स भेटणार आहेत। सगळ्यात मेन गोष्टी आहेत ते आहेत आतमध्ये हा जो मोठा एक टेंट दिसतोय याच्यामध्ये वेगवेगळे बुक्स आहेत। पलीकडच्या टेंट मध्ये वेगवेगळे बुक्स आहेत आणि आपण आता हे बुक्स एक्सप्लोर करूया। तर जवळपास 5000 पुस्तक आहेत आणि 80 प्रकाशन, 16 भाषा। तर या सगळ्या तुम्हाला NBT तर्फे म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट याच्याकडून पुणे बुक फेस्टिवल ऑर्गनाइज केला जातो। तुम्हाला सगळ्या बुक्स वरती 10% डिस्काउंट तर फिक्स भेटणार आहे आणि त्याचबरोबर बाकी प्रत्येक पब्लिकेशनचं वेगळं डिस्काउंट आहे। तर चला बघूया आतमध्ये कसं आहे। प्रत्येक टेंट मध्ये असे वरती बघू शकताय, तिकडे A आहे, पलीकडे A, इथे वरती B आहे, इकडे C आहे आणि त्याचबरोबर पलीकडच्या टेंट मध्ये D, E, F असे वेगवेगळे स्टॉल्स आहेत। सगळ्यात पहिला एंटर केल्या क्रॉसवर्ड्सचा स्टॉल आहे। यांच्या क्रॉसवर्ड्स वरती तरी 70% ऑफ आहे। मस्ट्री बनवला इथे क्रॉसवर्ड्स वाल्यांनी। तर बाहेर जे मेन अट्रॅक्शन लावलं होतं की क्रॉसवर्ड्स वरती 70% ऑफ आहे, तर हा तो स्टॉल आहे आणि याच्यात वेगवेगळ्या बुक्स ज्या आहेत, प्रियंका चोप्रा, हे काय स्टाईल शॉपिंग, या सगळ्या बुक्स वरती 70% ऑफ आहे। आणि बाकीच्या ज्या बुक्स आहेत इथे बघू शकता, या ज्या बुक्स आहेत याच्यावरती 50% ऑफ आहे। मग अशा वेगवेगळे स्टॉल्स लावले तुम्ही, माझ्या मागे पण बघू शकता आणि इकडे पण आहेत। बऱ्याच अशा बुक्स आहेत, काही ठिकाणी 10% ऑफ आहे, काही ठिकाणी 50%, 30%। चिल्ड्रन्स बुक बघू शकता, चिल्ड्रन्स बुक वरती सुद्धा 30% ऑफ आहे। क्रॉसवर्डचा हा स्टॉल आहे, एकदा येऊन चेकआउट करा। पुणे बुक फेस्टिवल आहे हा बुक प्रेमींसाठी सगळ्यात उत्कृष्ट असा एक अनुभव आहे, कारण एवढ्या सगळे बुक्स आहेत ना की तुमचे डोळे चक्रावून जातील। खूप बुक्स आहेत, एकदा या, व्हिजिट करा आणि हा बुक फेस्टिवलचा आनंद घ्या। आपण आता अजून एक्सप्लोर करूया। हे काय, लेट्स रीड बुक स्टोअर, याच्यात सुद्धा वेगवेगळे चिल्ड्रन्स बुक प्लस फिक्शन, इन्फॉर्मेटिव्ह सगळे बुक्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत। नॉवेल्स आहेत, प्रत्येकाने आपापले, प्रत्येक बुक स्टोअरनी आपले स्टॉल्स लावलेले आहेत।
जो कोणी तुमचा फेवरेट बुक स्टोर असेल किंवा जो कोणी तुमचा फेवरेट ऑथर असेल ती बुक तुम्हाला नक्कीच इथे भेटणार आहे. त्यासोबत प्री ओन्ड बुक्स ज्या आहेत त्या तुम्हाला 50% डिस्काउंटवर भेटणार. त्याचबरोबर 100 ते 300च्या रेंजच्या बुक सुद्धा इथे आहेत की प्री ओन्ड आहेत. प्री ओन्ड म्हणजे सिम्पली सेकंड हँड. सुंदर असे वेगवेगळ्या डिझाईनचे बुकमार्क्स, मॅग्नेटिक बुकमार्क्स आहेत. हे तुम्हाला भेटणार आहेत त्याच अक्षरशः B35च्या स्टॉलला. B35ला या आणि हे बुकमार्क्स एकदा नक्की चेकआउट करा. वेगळे स्पिरिच्युअल बुक सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत या स्टॉल वरती, जो की आहे B10ला. बीरवाणी जे बुक आहे जे मॅमने आता सांगितलं आपल्याला, तर ते भेटणार आहे आपल्याला सद्गुरू संत कबीर राष्ट्रीय प्राप्त बुक जे आहे ते B14 या स्टॉलला भेटणार आहेत. बोला मॅडम. ज्या दिवसापासून स्टॉल लागले त्या दिवसापासून घेऊ शकतो. देव भाषा फाउंडेशनचा स्टॉल एकदम युनिक दिसतोय. सो आपला देवभाषा फाउंडेशन हा संस्कृतचा स्टॉल आहे. आपल्याकडे संस्कृतचे पुस्तकं आहेत. मम भाषा संस्कृतम, ज्ञानजा, ज्ञानांकुर. तर ज्यांना बिगिनर लेवलचं संस्कृत सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी बेस्ट अशी पुस्तकं आहेत. याशिवाय IKS चे आपल्याकडे पुस्तकं आहेत. IKS मध्ये आपल्याला माहितीये कॉलेजेसमध्ये वगैरे सध्या कंपल्सरी हा सब्जेक्ट झालाय, तर तिथलं आपल्याला कसं कळेल त्याच्यात काय चालू आहे ते पुस्तक आहे तिकडे. अजूनही संस्कृतचं पुस्तक आहे आनंद यात्रा. आपण जे रोजचे श्लोक म्हणतो, वाचतो, ऐकतो ते, त्याचे ट्रान्सलेशन्स आणि अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. सो व्हॉट इज एपिक गेम? या आय टेल यू. रामायण आणि महाभारत असे आपल्याकडे 2 डेक्स आहेत. प्रत्येक डेक मध्ये 50 to 52 कार्ड्स आहेत. ओके ओके, सो द गेम गोज लाईक दॅट मच ऑफ अ रीडर. नो, इट इज ओके, इट इज ओके. अजून एक, दिस इज अ काइंड ऑफ अ जॉग्राफिकल क्वेश्चन. ओके. गोकुळ किंवा गोकुळाच्या तटावर बसणारी ही नदी आहे. यमुना नदी. येस. सो असा आपण ओके ओके, म्हणजे गेम थ्रू एज्युकेशन भेटतंय. येस. आपल्याला आपण प्रत्येक कॅरेक्टरला काही गोष्टींची असोसिएट केलं. राम म्हणलं की धनुष्य यायलाच पाहिजे किंवा अशा काही स्पेसिफिक गोष्टी आहेत. तर ते स्टिरियोटाइप्स मोडून त्या कॅरेक्टरचं खूप कर्तृत्व आहे जे लिहिलंय वाल्मिकींनी, व्यासांनी. त्याच्यात खूपच गोष्टी आहेत. ते सगळ्यांपर्यंत पोहोचावे. हा टाइम साठी आहे का? येस, 1 मिनिटाचा टाइमर आहे. हा टाइमर सेट करायचा आणि त्यानंतर तोपर्यंत त्यांनी तो गेस करायचा. आणि हे जे कार्ड्स आहेत या डेक्स मध्ये वेगवेगळ्या, हा रामायणावाला, तर ह्यात रामायणाचे क्वेश्चन्स असणार आणि महाभारतामध्ये महाभारताचे क्वेश्चन्स असणार. ओके. ज्यांना माहित नाही त्याच्यासाठी एपिक. ज्यांना हा गेम परचेस करायचा आहे तर तुम्ही या स्टॉलला येऊ शकताय. B12ला आहे एपिक गेम. ओके. आपण जे ओसवाल पब्लिकेशनचं बघतो, JEE नीट 11वी 12वी किंवा 1ली 2री पासूनच्या विद्यार्थ्यांसाठी जे बुक्स असतात, गाईड्स आहेत, त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशनसाठी बुक्स आहेत, त्या सुद्धा तुम्हाला पुणे बुक फेस्टिवलमध्ये ओसवाल पब्लिशर्सच्या स्टॉलवरती भेटणार आहे. D38 कॉम्पिटेटिव्ह एक्झाम MPSC UPSC साठी, त्याचबरोबर JEE नीट साठी आहेत. 20% डिस्काउंट सुरू आहे. जर तुम्हाला याचा फायदा उचलाय तर बुक फेस्टिवलच्या D38 ओसवाल पब्लिकेशन स्टॉल्सला नक्की भेट द्या. हा कोण आहे? उत्कर्ष प्रकाशनची बुक्स आहेत. यांनी वेगवेगळे कार्टून्स, हे टार्झनची 10 पुस्तके 2000 मध्ये भेटणार आहेत. कॉमिक बुक्स. फास्टर फेने 900 रुपयामध्ये. त्याचबरोबर 20 पुस्तकं 2500 रुपयाला भेटणार. फास्टर फेनेची 2रं प्रकाशन शेरलॉक होम्स आहे. उत्कर्ष प्रकाशन स्टॉल नंबर D37 उत्कर्ष प्रकाशन. वेगवेगळे लहान मुलांचे स्टोरी बुक्स आहेत. त्याचबरोबर एज्युकेशनल बुक्स जे की लहान मुलांसाठी कॉमिक बुक्सच्या माध्यमातून त्यांनी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलाय. तेनाली राम आहे. शेरलॉक होम्सची बुक्स आहेत. इकडे एकदा विजिट करू शकता तुम्ही. मला एक वेगळीच गोष्ट दिसलेली आहे अॅनिमे फॅन्ससाठी. तर अॅनिमे फॅन्ससाठी नारुटोचा वॉल्यूम 1 to 27 मांगा आहे. मांगा कलेक्शनचे बुक्स आहेत. तर हे बघू शकताय स्टॉल नंबर C4 वरती तुम्हाला भेटून जाईल. आणि मांगा कलेक्शन सोबतच अॅनिमे फॅन्ससाठी अजून एक चांगली गोष्ट आहे. डीमन स्लेअरचा कम्प्लीट सेट आहे. वन पीसचा कम्प्लीट सेट आहे. नारुटोचा सेट आहे.
ब्लीचचा सेट आहे आणि तसेच वेगवेगळे कॉमिक बुक सुद्धा इथे अवेलेबल आहेत. स्टॉल नंबर C4. एकदा अॅनिमे फॅन्स नक्की हा स्टॉल व्हिजिट करा. फक्त अॅनिमेच नाहीये तर बाकीच्या सुद्धा वेगवेगळ्या बुक्स, स्टोरी बुक्स, खूप साऱ्या बुक्स आहेत इथे. नेशनल बुक ट्रस्ट जो कि एक शिक्षा मंत्रालय भारत सरकार की एक संस्था है जो रीडिंग को प्रमोट करने के लिए ढेर सारे कामों को करती है, जैसे बुक फेयर ऑर्गेनाइज करना हुआ, बुक पब्लिशिंग हो गया, और ये भारत सरकार का पब्लिशिंग हाउस है जो 1957 से वर्क करता आ रहा है और देश के विभिन्न कोनों पे पुस्तक मेलों का आयोजन करके पुस्तक पाठन संस्कृति को बढ़ावा देने का कार्य नेशनल बुक ट्रस्ट कई सालों से निरंतर करता चला आ रहा है. जैसा कि आप अभी देख सकते हैं पुणे पुस्तक महोत्सव का आयोजन हुआ है. आगामी पुस्तक आयोजनों में नई दिल्ली का विश्व पुस्तक मेला, उसके साथ साथ आपको मिलेगा उड़ीसा में हमारा संबलपुर पुस्तक महोत्सव के साथ साथ गोवा में भी पुस्तक महोत्सव आयोजन होने वाला है. तो ऐसे आयोजनों के माध्यम से नेशनल बुक ट्रस्ट यानी कि राष्ट्रीय पुस्तक न्यास पुस्तक पाठन संस्कृति की जो हमारी सदियों से चली आ रही परंपरा है उसको बढ़ावा देने का कार्य करता है. बोल ना. हॅलो, आता तुम्ही ऐकलंच असेल, सरांनी आमची इन्फॉर्मेशन दिली नॅशनल बुक ट्रस्ट बद्दल. तर नॅशनल बुक ट्रस्टचं एक ॲप आहे राष्ट्रीय ई पुस्तकालय. हे तुम्ही ॲप बघू शकता. ह्याच्यावर सध्या 5000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत 23 लँग्वेजेसमध्ये. जेवढे पण आपण इंडियाचे ऑफिशियल लँग्वेजेस आहेत त्या सगळे ऑफिशियल लँग्वेजची पुस्तकं ह्याच्यात आहेत. ह्याच्यावर सगळे नॉन एज्युकेशनल बुक्स मिळतील तुम्हाला. सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही सबस्क्रिप्शन फी नाही आहे. फक्त तुम्ही हा QR कोड स्कॅन करून हे ॲप डाउनलोड करू शकता. थँक्यू. माझं नाव प्रांजल आहे. मी व्हॉलेंटियर आहे फर्ग्युसन कॉलेज NSS. अण्णाभाऊ साठेंचं फकीरा, जे की ओरिजिनल प्राइस आहे 175 रुपये, ते तुम्हाला इथे 140 रुपयाला भेटणार आहे. त्याचबरोबर लता दिदींचं द्वारकानाथ संजगिरी यांनी लिहिलेलं लता दिदी हृदय आठवण हे तुम्हाला 250 रुपयाला भेटणार आहे, जे की 320 रुपयाचं बुक आहे. तर यासाठी तुम्हाला सुरेश एजन्सी D3 या स्टॉलला यावं लागेल. त्याचबरोबर इथे वेगवेगळे बुक्स पण आहेत, जसं की फकीरा म्हटलं, त्यानंतर आपल्या काळजातले अबा उत्तम कांबळे यांनी लिहिलेलं बुक, हे सुद्धा वेगवेगळ्या सवलतीनुसार तुम्हाला भेटणार आहेत. स्वामी विवेकानंदांचं बुक आहे. असेच वेगवेगळे मराठी बुक्स आणि ऑटोबायोग्राफीज तुम्हाला या स्टॉलला बघायला भेटणार आहे. आत्ता आपण आहे एकलव्य पितारा आणि इथे हा एक गेम आहे, हा दादा खेळतोय. काय करायचं दादा याच्यामध्ये? हा, एक नाव काय तुझं दादा? हा, ट्राय कर गेम. अरे वा, व्हेरी गुड. गेला गेला. D5च्या स्टॉलला तुम्हाला भेटणार आहे टेलिस्कोप. तर माझ्या लहान मित्रांसाठी मी हा स्टॉल घेऊन आलोय, कहाणी किड्स लायब्ररी, जो की D6ला आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे लहान मुलांचे कॉमिक बुक्स, स्टोरी बुक्स, एकदम 2 वर्षापासून ते 7-8 वर्षापर्यंत आणि त्याच्यापेक्षा पण वरच्या मुलांसाठी कॉमिक बुक्स आहेत इथे बघू शकताय. आणि तुम्ही म्हणाल की हा या लहान मुलांच्या टेबलवरती का बसलाय, तर जे पण किड पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी हा स्टॉल बेस्ट. एकदा येऊन इथे व्हिजिट करा, बुक्स बाय करा. डिस्काउंट आहेत, 20 to 25% डिस्काउंट आहे आणि NBT करून ॲडिशनल 10% डिस्काउंट. अरे वा, लाईट आ गई. तर मित्रांनो, आता मी आहे रूट स्क्वेअर पुणे इथे. त्यांचा स्टॉल आहे C3 आणि इथे वेगवेगळे वुडन जे टॉयज आहेत, अल्फाबेट्स आहेत, किचन्स आहेत, हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. हे बघा, अशी वुडन पासून जीप तयार करू शकतो, बस तयार करू शकतो, लाकडी सामान आहे सगळं. हे काय आहे? क्रॉस पझल आहे, नॉट क्रॉस पझल. ओके. त्याचसोबत यावेळी पुणे बुक फेस्टिवल मध्ये नवीन ॲडिशन म्हणजे चिल्ड्रन्स कॉर्नर. चिल्ड्रन्स कॉर्नर मध्ये सुद्धा लहान मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्या आपण आतमध्ये बघू शकतो. कॉम्पिटिशन्स आहेत, वेगळे वेगळे इव्हेंट्स आहेत लहान मुलांसाठी ऑर्गनाईज केलेले. मी इथे ब्रोशर टाकून देतो. इथे मुलांचे खेळ होतात, त्यांना वेगळे वेगळे इव्हेंट्स मध्ये सहभागी करण्यात येतं.
आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे आता हे इव्हेंट सुरू नाहीयेत, पण दिवसभर हे इव्हेंट्स बरेच सुरू असतात. मी तुम्हाला याची लिस्ट दाखवतो. हे जे दिसतंय 19 डिसेंबरला हे सगळे कार्यक्रम आहेत. त्याचबरोबर 20ला हे, 21ला हे, 16 पासून सुरू आहे, 16, 17, 18 तारखेपर्यंत. आता आपण एंटर करतोय सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे कोटोबा सुहाना फूड कोर्ट. एवढा मोठा फूड कोर्ट केला यावेळी की जबरदस्त. ते समोर दिसतंय का, जसं की दांडियाचं मैदान असावं तसं हा फूड कोर्ट आहे. हे बघा, आपण तिथे एंटर करूया. खाने में क्या है, तर आता आपण आहे मुंबई से पावभाजी वेज बिर्याणी आणि आपण यांची पावभाजी घेतलेली आहे. फूड कोर्ट मध्ये खूप वेगळे वेगळे आयटम्स अवेलेबल आहेत. आपलं ट्रॅफेबलचं मेन काम आहे खाणं आणि त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवणं. बुक तर बघून झाल्या, खायचे नियोजन कसं आहे ते आता बघूया आणि त्याचबरोबर वेगवेगळे स्टॉल्स पण दाखवतो मी तुम्हाला. हा त्यांचा मेन्यू आहे सुहाना फूड कोर्ट, पुणे फॅन्टसी, मुंबई से महाराष्ट्रीयन स्पेशल फ्लेवर्स ऑफ दक्षिण स्ट्रीट फूड, सुहाना स्पेशल, डेझर्ट फॉर एव्हर, फार्म फ्रेश मध्ये हुरडा पार्टी आहे, चाट बाजार, चिल्ड्रन्स काउंटर, कॉन्टिनेंटल, चायनीज अँड बार्बेक्यू. एवढे सगळे मेन्यू तुम्हाला पुणे बुक फेस्टिवलच्या फूड काउंटरला भेटणार आहेत. तर आता चेकआउट करूया वेगळं वेगळं काय आहे आणि काय चांगलंय. फ्रेश फ्रूट ज्युसेस आहेत, इकडे आपल्या समोर हे ज्यूस बनवून देत आहेत. इथे चिल्ड्रन्स काउंटर आहे, पॉपकॉर्न, शुगर कॅन्डी, मसाला मॅगी वगैरे भेटणार. त्याचबरोबर इथे आईस्क्रीम कॉर्नर आहे, मस्तानी कुल्फी, कोल्ड कॉफी, हे आपल्याला या काउंटरला भेटणार आहे. हे मुंबई से पावभाजी आणि व्हेज बिर्याणीचं काउंटर आहे. फ्रेशली प्रिपेअर्ड व्हेज बिर्याणी आणि पावभाजी या काउंटरला तुम्हाला भेटणार. पुणे फॅन्टसी मसाला दूध, मस्का, मसाला चहा आणि फ्रेंच फ्राईज बघू शकताय. संपत पण आलेलं आहे, अजून 7 वाजलेत. मसाला दूध संपत आलेलं आहे. त्याचबरोबर इकडे वेगवेगळ्या फ्रेंच फ्राईज आहेत, मसाला चहा आहे, या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर वडापाव, मिसळपाव, साबुदाणा वडा, कांदा भजी बघू शकतो. एकदम गरमागरम सगळ्या गोष्टी. साबुदाणा वडा, मिसळ भेटणार आहे. महाराष्ट्रीयन वाडा, याच्यामध्ये आहेत बुंदी, मोदक, गाजर हलवा, कोथिंबीर वडी आणि पूर्णाकृत आमटी. महाराष्ट्रीयन वाडामध्ये भेटणारे आपल्याला पिठलं भाकरी, सर्ट फॉर एव्हर मध्ये आहे गुलाबजामुन, रबडी, जलेबी. ते बनते आपली दाबेली. इकडे आहे रबडीचं पाणी, गुलाबजामुन, जिलेबी आणि स्पेशल सुहाना स्पेशल मध्ये भेटणारे मिनी थाली, पंजाबी थाली, बटर मसाला, तवा पराठा आणि पनीर मसाला आहे. ही मस्त बनते आपली बटर रोटी, एक नंबर सुहाना स्पेशल कडून. आणि हा त्यांचा मेन्यू आहे. गरमागरम झणझणीत छोले, हा आहे आपला चाट बाजार, सोबत एवढ्या सगळ्या पाणीपुरी. चायनीज मध्ये आहेत हाका नूडल्स, फ्राईड राईस, मंचाव. कॉन्टिनेंटल क्विझिन मध्ये सँडविच, पिझ्झा, गार्लिक ब्रेड्स, हे सगळं फ्रेशली प्रिपेअर्ड करून, पास्ता, वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टिनेंटल क्विझिन्स तुम्हाला डोळ्यासमोर बनवून भेटणार आहेत. साऊथ इंडियन फ्लेवर्स ऑफ दक्षिण, डोसा, उत्तप्पा, इडली, हे सगळे प्रोडक्ट सुद्धा लाईव्ह काउंटर वरती तुम्हाला फूड कोर्ट मध्ये अवेलेबल आहेत. प्राइसेस अशा प्रकारे आहेत. फूड मध्ये शॉर्मा आहे, बर्गर आणि मोमोज आहेत. हे आपली प्लेट मोमोजची बनतीये. स्ट्रीट फूडच्या मेन्यूच्या प्राइसेस अशा प्रकारे आहेत. स्पेशली प्रिपेअर्ड व्हेज मोमोज, फार्म फ्रेश मध्ये गरमागरम हुरडा पार्टी आणि हा दादा बनवतोय. वा, थोडस मीठ, कच्च्या ज्वारीच्या बिया आणि त्याच्यापासून हा हुरडा तयार केला जातो. त्याला थोडस भाजलं जातं, त्याचा शिजवलं जातं. तर या हुरड्यामध्ये कोणताही मसाला जात नाही. याच्यामध्ये फक्त जाते आपली सोलापुरी स्पेशल शेंगा चटणी
आणि गुळ पावडर. हा हुरडा तुम्ही पार्सल विकत सुद्धा घेऊन जाऊ शकता इथून. याचा असा काही रेट आहे. हा बनल्यानंतरच्या प्लेटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा खाण्यासाठी खूप एक्साइटेड आहे मी. हुरडा मस्तपैकी खरपूस भाजून तयार आहे आणि याचं प्लेटिंग केलं जात आहे आता. वा, गुळ पावडर, टाकणार आहेत आता शेंगा चटणी आणि ही प्लेट तयार होऊन झालेली आहे. आता टाकून हुरड्याची प्लेट. तर असा होता पुणे बुक फेस्टिवल, ज्याच्यामध्ये आहेत बुक्स, खाण्याचे ठिकाणं, चिल्ड्रन्स फेस्टिवल, त्याचबरोबर कल्चरल इव्हेंट्स. आणि तुम्ही हा एक्सपिरियन्स करू शकता अजून 21 डिसेंबर पर्यंत. आणि हा दरवर्षी फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंड वरती भरतो. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या पुस्तक प्रेमी मित्रांना, फूड प्रेमी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला होता होईल तेवढं हाईप करा. धन्यवाद.